या 10 वर्षाच्या मुलाने ऑपरेशन सिंदूरच्या वेळी शौर्य दाखवलंय, ज्यासाठी त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कार सुद्धा मिळालाय। भारत पाकिस्तान बॉर्डर जवळील फिरोजपूर एरियातील तारावली एका छोट्याशा गावामध्ये हा श्रवण सिंग त्याच्या दूध उत्पादक शेतकरी आई वडिलांसोबत राहतो, सरकारी शाळेत जातो, साधं जीवन जगतो आणि विशेष म्हणजे फक्त 4थीला आहे। तरी पण म्हणतात ना की साधारण माणसांना कधी कधी असाधारण काम करण्याची संधी मिळते आणि तशीच संधी ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने श्रवण सिंगला मिळाली होती। जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तेव्हा आर्मीच्या काही तुकड्या या श्रवण सिंगच्या गावात तैनात होत्या। तेव्हा त्या गावातील सगळे लोक घाबरले होते, लहान मुलं तर सोडा, मोठे माणसं सुद्धा घराबाहेर पडत नव्हते। पण श्रवण सिंगला भीती दिसली नाही, त्याला देश सेवा करण्याची संधी दिसली। त्याने त्याच्या वडिलांसोबत आपल्या जवानांना रोज दूध, लस्सी, पाणी, बर्फ यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचवल्या आणि कधी कधी तर त्याने हाय अलर्ट झोनमध्ये सुद्धा त्याची ही ड्युटी बजावली होती। पण त्याच्या अंगावर कसलाही गणवेश नव्हता, त्याला कसलंही प्रशिक्षण नव्हतं। तिथे फक्त एक 10 वर्षाचा देशभक्त होता आणि त्याला देशभक्तीचा किंवा कर्तव्याचा अर्थ समजला होता व या कामासाठी त्याला आर्मीच्या वेस्टर्न कमांडने मे 2025 मध्ये सन्मानित केलं व त्याच्या हायर एज्युकेशनचा सगळा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो एक दिवस आर्मीमध्ये भरती होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल। व आजच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये काही निवडक लोक भडकाऊ भाषणं करून, उपद्रव करून देशभक्तीचा अर्थ आपल्याला समजावत असतात। पण त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा या श्रवण सिंगची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जी आपल्याला शिकवते की देशभक्तीसाठी वय, श्रीमंती किंवा युनिफॉर्मची गरज नसते। तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।